आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. संदीप युनिव्हर्सिटी सह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास. नमस्कार, मी प्रज्ञा भोगळे. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया. या तासाच्या हेडलाईन्स पाहू. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. अमेरिका आणि इराणमध्ये आजही हल्ले प्रतिहल्ले सुरू. अमेरिकेकडून इराणच्या 5 शहरांवर 49 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला, तर इराणचा अमेरिकेच्या 18 हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा. राज्यात मोसमी पाऊस लांबण्याची चिन्ह. पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार. मान्सूनच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव स्पष्ट. परभणीतील मांडाखळी, आळंद इथे जांब गावांना वादळाचा मोठा फटका. पॉलिहाऊस आणि शेडनेटसह बागा उद्ध्वस्त. शेतकऱ्यांना अश्रू अनावर. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी शमण्याची शक्यता. गिरीश महाजन, उदय सामंत, गणेश आणि गोकुळ गीतेंची चर्चा. तर आज महायुतीचे दोन्ही मंत्री पत्रकार परिषदेत अंतिम निर्णय सांगणार. जिल्हा सहकारी आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष असलेल्यांनी 3 वर्ष बाहेर बसावं. आरबीआयच्या नव्या फरमानामुळे सहकार क्षेत्रात खळबळ. गोळीबाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं. जीन ट्रेनरवर जुन्या वादातून 4 जणांचा गोळीबार. जखमी योगेश बनेकरवर उपचार सुरू. काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची सुप्रीम कोर्टात धाव. उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या कारणावरून याचिका. सकाळी 10:30 वाजता सुनावणीची शक्यता. आजपासून फिफा वर्ल्ड कपचा थरार रंगणार. यंदा पहिल्यांदाच 32 ऐवजी 48 संघ मैदानात उतरणार. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना. बुलेटिनच्या सुरुवातीला युद्धजन्य आखातातून